नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आज 13वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे. काल सुद्धा महिलांना 1500 रुपये मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले आहेत आणि महिलांना 1500 रुपयांचं क्रेडिट काल झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणत्या महिलांना हे पैसे पडलेले आहेत, कोणत्या महिलांना आता पडणार आहेत. अजून 3000 रुपये मुख्यमंत्री टाकणार आहेत. 1500 रुपये पाठवले, 1500 रुपये कधी, राहिलेले 1500 रुपये तुम्हाला नक्की कधी अकाउंटला जमा होणार आहेत, कोणत्या महिलांना कोणता हप्ता पडलेला आहे, कोणत्या महिलांना आज पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये काल आपण सांगितलेल्या तारखांना पैसे पडायला चालू झालेले आहे आणि 6 तारखेला काल तुम्हाला 1500 रुपयांचं हे गिफ्ट पाठवण्यात आलेलं आहे. परंतु 1500 रुपये कसे काय टाकण्यात आलेले आहेत आणि अजून 3000 रुपये कोणत्या महिलांना जमा होणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे राहिलेले 3000 रुपये आणि 1500 रुपये असे कोणत्या बहिणींना कोणते पैसे येणार आहेत. 1500 रुपये बऱ्याच महिलांना क्रेडिट झाले, परंतु अजूनही 12व्या हप्त्याचं वाटप काही महिलांना राहिलेलं आहे. काही महिलांना 13वा प्लस 14वा, कोणत्या महिलांना कोणता हप्ता वाटप झालेला आहे, कोणता राहिलेला आहे. 1500 रुपये पाठवले, 1500 रुपये पाठवतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण एक हप्ता आला आहे, एक हप्ता पाठवणार आहेत आणि तो तुम्हाला नक्की कोणत्या महिलांना कधी जमा होणार आहे. 1500 रुपये मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला पाठवले, परंतु आता 3000 रुपयांचं जे रक्षाबंधन गिफ्ट आहे ते आता तुम्हाला 1500 रुपये आलेले आहेत. 1500 रुपये कधी येणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला किती पैसे आले किंवा आले नाहीत हे आम्हाला कळवा. चला तर जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांना 1500 रुपये आलेले आहेत आणि कोणत्या महिलांना 1500 रुपये आलेले नाहीत, कोणत्या महिलांना अजून किती रक्कम येणार आहे. आपण सांगितलेल्या डेट आहेत त्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि तुमच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे ऑल अपडेट मराठी. त्यामुळे आपले मागील व्हिडिओसुद्धा तुम्ही चेक करू शकता. आपण ज्या डेट दिल्या होत्या 3 दिवसात पैसे वाटप सांगितलेलं होतं, त्या पहिल्या टप्प्यातील पहिली यादी आणि त्या महिलांना पैसे वाटप झालेलं आहे. 1500 रुपयांचं हे गिफ्ट आपण सांगितलेल्या जिल्ह्यात आणि त्या महिलांच्या अकाउंटला जमा झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या विश्वासास पात्र आहे ऑल अपडेट मराठी. तर जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाच्या अपडेट आणि आपण सांगितलेल्या डेटसुद्धा आतासुद्धा महत्त्वाच्या ठरणार आहेत. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण डेट दिलेली होती. आता 13वा आणि 14वा हप्ता वाटप संदर्भात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. 3 भावांनी मिळून बहिणींना गिफ्ट पाठवायला सुरू केलेलं आहे. 13वा प्लस 14व्या हप्त्याचं वाटप 3000 रुपये अजून तुम्हाला जमा होणार आहेत. कोणत्या महिलांना हे पैसे अजून जमा होणार आहेत, कोणत्या महिलांना हे पैसे 12व्या हप्त्याचं वाटप कोणाला झालेलं आहे आणि 13वा आणि 14वा हप्ता तुम्हाला पडलेला आहे का, या अपडेट महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण आपण सांगितलेली डिटेल माहिती महिलांसाठी आनंदाची वार्ता ठरलेली आहे. कारण आपण सांगितलेली तारीख जी होती ती महत्त्वाची ठरलेली आहे आणि त्याच तारखेला पैसे पडलेले आहेत. आपण 6 तारीख ही फिक्स सांगितलेली होती आणि त्याच दिवशी महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचं वाटप अखेर झालेलं आहे. काल आपण जे सांगितलं होतं त्यावर विश्वासास पात्र आहे तुमच्या ऑल अपडेट मराठी. त्यामुळे आतासुद्धा महत्त्वाच्या न्यूज तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. गॅरंटेड आणि खात्रीशीरच माहिती आपण देतो, डुप्लिकेट माहिती आपण देतच नाही. त्यामुळे महत्त्वाचं आहे, सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कोणती असणार आहे ती, काय आहे अपडेट, महिलांना काय फायदा होणार आहे. 1500 रुपये काल जमा झालेले आहेत आणि 6 तारखेला तुम्हाला 1500 रुपयांचं क्रेडिट केलं गेलेलं आहे. परंतु 1500 रुपये पडलेले आहेत. 1500 रुपये कधी, कारण 3000 रुपयांचं सणानिमित्त मोठं गिफ्ट तुम्हाला शासनानं जाहीर केलेलं होतं. त्यातील 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. त्याचे मेसेजसुद्धा तुम्हाला आले असतील किंवा ज्या महिलांना आलेले नाहीत त्यांना काय करायचं, त्यांना पैसे कसे येणार आहेत, काय केल्यानंतर तुम्हाला 100% गॅरंटेड पैसे पडणार आहेत, ती सुद्धा अपडेट आपण पुढे देणार आहोत. कोणत्या तारखेला अजूनसुद्धा किती दिवस पैसे वाटप होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, कोणत्या महिलांना किती रक्कम अजून येणार आहे, सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. कारण महिलांना एक हप्ता आलेला आहे. एक हप्ता महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केलेले आहेत आणि राहिलेला एक हप्ता कधी जमा होणार आहे. कारण 1500 रुपये काल जमा झाले, आज मात्र 1500 रुपये हे तुमच्या खात्यात जमा होणार का आणि कोणत्या जिल्ह्यातील महिला असणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु महिलांसाठी अजून एक महत्त्वाची सूचना किंवा महत्त्वाची अपडेट म्हणायला विसरू नका. कारण
लाडक्या बहिणींना आज ओवाळणी खात्यात टाकायला चालू केलेली आहे। कालपासून 6 तारखेपासून ही ओवाळणी चालू झालेली आहे आणि एक हप्ता शासनानं तुमच्या खात्यात पाठवलेला पण आहे आणि एक हप्ता आता शासन तुमच्या अकाउंटला पाठवणार आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि महिलांना हे पैसे कधी भेटणार आहेत। अजूनही बऱ्याच महिलांना पैसे एकही हप्ता पडलेला नाही। कोणत्या महिलांना हा हप्ता पडलेला आहे, 6 तारखेला कोणत्या महिलांना पैसे पडले आणि आज 7 तारखेला कोणत्या महिलांना पैसे पडणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। ज्यांना आतापर्यंत एकही रुपया या हप्त्याचा रक्षाबंधनचं बहिणीचं गिफ्ट तुम्हाला मिळालं नसेल, भावाकडून टाकलेली रक्कम तुमच्या खात्यात आली नसेल, तर मात्र आपण जे सांगणार आहोत ते जर केलं तर तुम्हाला 100% ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांना सुद्धा आता परत एकदा पैसे पडण्यास सुरू होणार आहेत। त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी आपण देणार आहोत आणि लाडक्या बहिणींना आज ओवाळणी खात्यात टाकणार, कारण 3000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत। 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जरी जमा झाले असले तरी आता 3000 रुपये कोणत्या बहिणींना जमा होणार आहेत, तर प्रत्येक बहिणींना वेगवेगळी रक्कम जमा होणार होती। आपण सांगितलेलं होतं काही महिलांना 1500 रुपये जमा होणार, तर काही महिलांना 3000 रुपये जमा होणार होते। ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला होता त्यांना मात्र 3000 रुपयांचं हे क्रेडिट आता सुद्धा होणार आहे। त्यामुळे आनंदाची बातमी आहे, महिलांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला नाही आणि ज्या महिलांना आता कालचा हप्ता आलेला नाही त्यांनी काय करायचं आहे पुढे आपण जाणून घेणार आहोत। 1500 रुपयांचं क्रेडिट अखेर महिलांना झालेलं आहे, परंतु अजून किती पैसे येणार आहेत? काही महिलांना 4500 रुपये अजूनही वाटप होणार आहेत, काही महिलांना 3000 रुपये होणार आहेत, तर काही महिलांना अजूनही 1500 रुपयांचं वाटप होणार आहे। कोणत्या महिलांना कोणती रक्कम भेटणार आहे, तर ज्यांना 12वाच आलेला नाही त्यांना 4500 रुपये गॅरंटेड पैसे भेटणार आहेत आणि ज्यांना 12वा आलेला आहे त्यांना 3000 रुपये। ज्यांना 12वा आणि 13वा हप्ता आला नसेल तर मात्र तुम्हाला 1500 रुपये सुद्धा भेटू शकतात, परंतु ते 1500 नाही तर तुम्हाला 3000 रुपये भेटण्यासाठी काय करायचं आहे? सर्वात महत्त्वाचं असणार आहे 2 नियम, 2 डॉक्युमेंट तुम्हाला काढायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला KYC मध्ये अपलोड करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला राहिलेले हे सणाचं गिफ्टसुद्धा अकाउंटला पडणार आणि सुरळीत लाभसुद्धा चालू होणार। त्यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे सणानिमित्त 2 हप्ते येणार, त्याचं काय झालेलं आहे तर एक हप्ता तुमच्या अकाउंटला जमा केलेला आहे आणि 3000 रुपये जमा होणार आहेत। काही महिलांच्या अकाउंटला 1500 रुपये जमा झालेले आहेत, काही महिलांना 12व्या हप्त्याचं वाटप झालं, काही महिलांना 13व्याचं झालेलं आहे आणि काही महिलांना आता 14वा प्लस 13वा येणार आहे, तर काही महिलांना 4500 रुपये म्हणजे 3ही हप्ते पडणार आहेत। त्यामुळे महत्त्वाचं आहे, आपण सांगितलेल्या डेटसुद्धा महत्त्वाच्या आहेत। 6, 7 आणि 8 तारखेला 3 तारीख या डेट आपण सांगितलेल्या होत्या, कारण प्रत्येक चॅनल तुम्हाला सांगत होतं की 8 तारखेला पैसे येणार, परंतु आपलं चॅनल तुम्हाला सांगत होतं 6, 7 आणि 8 3 दिवस पैसे येणार। गॅरंटेड खात्रीशीर माहितीच फक्त आपण देतो आणि ऑफिशियली आपल्याकडे तशी अपडेट आलेली असते। त्यामुळे आपल्या डेट ह्या 100% खऱ्या होतात आणि आपली डिटेलसुद्धा खरी असते। त्यामुळे 6 तारीख आपण सांगितल्याप्रमाणे महिलांना पैसे पडलेले आहेत आणि आता 7 तारीख आहे आज, आणि आज कोणत्या महिलांना किती पैसे पडणार आहेत, 8 तारखेला सुद्धा कोणत्या महिलांना पैसे पडणार, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाच्या न्यूज आणि सर्वात महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट देण्याचं काम ऑल अपडेट मराठी चॅनल करत असतं। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता पडला की नाही आम्हाला सांगा। चला तर जाणून घेऊयात लाडक्या बहिणींसाठी 3 दिवस वाटप जे आहे ते महत्त्वाचं ठरलेलं आहे। एक दिवस आपण सांगितलेल्या 6 तारखेला पैसे पडलेले आहेत आणि आता 7 तारखेला आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। लाडक्या बहिणींसाठी महिलांना मोठी खुशखबरसुद्धा आहे, आनंदाची बातमी आहे। काय असणार आहे ती अपडेट, महत्त्वाचे मोठी अपडेट आता तुम्हाला देणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी 3 दिवस जे पैसे वाटप आहे 6 तारखेला तुम्हाला झालं, अजून 2 टप्पे शिल्लक आहेत, कारण 2 टप्प्यात अजून तुम्हाला पैसे पडणार आहेत। 7 तारीख आणि 8 तारीख या 2 डेट तुमच्यासाठी अजूनही महत्त्वाच्या आहेत। ज्यांना 12वा आलेला नव्हता त्यांना 4500 रुपये पडायला पाहिजेत, त्यांना फक्त 1500 रुपये पडले असतील तर काळजी करू नका, तुम्हाला अजून 3000 रुपयांचं वाटप होईल। परंतु काय करावं लागणार आहे त्यासाठी, चला तर जाणून घेऊयात। महत्त्वाचं, तुम्हाला तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। इतर व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला गरज नाही, काळजी करू नका, तुम्हाला सर्व मनातील शंकांचं निरसन करून देणार।
कोणत्या महिलांना अजूनही पैसे जमा होणार आहेत, काय करावं लागणार आहे महिलांसाठी, कोणत्या महिलांना, ज्या महिलांना आत्ताचा जो हप्ता आहे तो पडलेला नसेल तर काळजी करू नका. आपण सांगितलेले या 2 पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. ही KYC करून घ्यायची आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे ते आपण पुढे सांगणार आहोत. ही KYCला तुम्हाला आधार सीडिंगसुद्धा चेक करायचं आहे. ही KYC झाली तर आधार सीडिंग चेक करा. आधार सीडिंग ऑन असेल, तुमचं सर्व क्लिअर असेल, या 2 गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ही KYCमध्ये 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्यानंतर तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ जरी बंद पडलेला असेल, तुम्ही अपात्र जरी असाल तरीसुद्धा परत एकदा पात्र होण्याची संधी तुम्हाला भेटणार आहे. कारण KYC त्यासाठीच चालू केलेली आहे आणि लवकरच KYC तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे. ते 2 डॉक्युमेंट लगेच काढून ठेवा. जाणून घेऊयात कोणते डॉक्युमेंट आहेत. परंतु त्या अगोदर आपण पाहणार आहोत 12वा आणि 13वा आणि 14वा हप्त्या कोणत्या महिलांना कधी वाटप होत आहे. ज्या महिलांना 1500 रुपये पडलेले आहेत त्या महिलांना 13वा, एकतर 13वा आलेला असेल किंवा 12वा हप्ता आलेला असेल. आणि ज्या महिलांना फक्त 1500 जमा झाले त्यांना आता किती पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. तर 12वा ज्यांना आलेला आहे त्यांना आता 3000 रुपये परत एकदा पडणार आणि ज्यांना 13वा आलेला आहे त्यांना फक्त 1500 रुपये पडणार. कारण त्यांना हे 1500 रुपये जमा झालेले आहेत, हे 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे 3ही हप्त्याचं ज्यांना वाटप आलेलं नाही त्यांना 4500 रुपये जमा होणार. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि खात्रीशीर आहे. 36 जिल्ह्यामध्ये आता सर्व जिल्ह्यात वाटप चालू झालेलं आहे. 6, 7, 8 3 दिवस हे तुम्हाला पैसे टाकण्याचं शासनानं जाहीर केलेलं होतं आणि तीच अपडेट सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचलेली होती. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो होतो. मागील 5 ते 7 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आपण सांगितलेलं होतं 3 दिवस पैसे वाटप होणार आणि गॅरंटेड तसंच झालेलं आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असं चॅनल तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर कोणते 2 डॉक्युमेंट महत्त्वाचे अपलोड करायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट अपलोड केले तर KYCच्या करतेवेळी तुम्ही जर हे अपलोड केले तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरळीत तर येईलच. परंतु जर तुम्ही अपात्र जरी असाल तरीसुद्धा परत एकदा तुम्ही नियमात बसत असाल तर मात्र 100% पात्र होणार आहात. 2.5 लाखाच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला काढून ठेवायचं आहे आणि पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड हे तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे. हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला KYC करतेवेळी लागणार आहेत आणि हे अपलोड करायचे. त्यानंतर तुम्हाला 100% परत एकदा लाभ होणार आहे आणि ज्या महिलांना आता हप्ते पडलेले नाहीत त्यांना सुद्धा पूर्ण हप्ते पडणार आहेत. त्यामुळे शासनाने जी पडताळणी मोहीम आहे ती सध्या तरी स्थगित केलेली आहे. परंतु हे अपलोड करायचे आहे तुम्हाला KYC करतेवेळी. हे जर जमा केले तर तुम्हाला 100% लाभ हा सर्व लाडकी बहीण योजनेचा होणार आहे. महिलांना इलेक्ट्रिक स्कूटर योजनासुद्धा शासनानं जाहीर केलेली आहे आणि त्याचे अर्जसुद्धा लवकरच चालू होत आहेत. त्यामुळे हे अर्ज चालू झाल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती आपण देणार आहोत महिलांना 90% अनुदानावरती. आता सर्व सबसिडीवरती 10%च रक्कम फक्त महिलांना भरायची आहे. इलेक्ट्रिक स्कूटर महिलांना दारात घेऊन जाता येणार आहे आणि तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरचे मानकरी होऊ शकता. परंतु अर्ज केल्यानंतर अर्ज करून 1 महिन्यात याचे लकी ड्रॉ पद्धतीने अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत. त्याचे अर्जसुद्धा लवकर चालू होणार आहेत. महत्त्वाच्या अपडेट आहेत. महत्त्वाचे गिफ्ट कोणते भेटत आहेत महिलांना सर्व काही डिटेल आपण देत आहोत. चला तर जाणून घेऊयात. मोफत शिलाई मशीनचं गिफ्टसुद्धा वाटप चालू झालेलं आहे. याचे अर्ज चालू आहेत आणि 31 ऑगस्टपर्यंत हे महिलांना अर्ज करता येणार आहेत. शिलाई मशीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही शिलाई मशीनचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता आणि हे अर्ज केल्यानंतर तुम्हाला लगेच शिलाई मशीन भेटणार आहे. त्याचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. मोबाईल गिफ्ट योजनेचे सुद्धा अर्ज चालू होत आहेत आणि ते अर्जसुद्धा आपण देणार आहोत. त्यानंतर तुम्हाला मोबाईलचं गिफ्टसुद्धा 100% भेटणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या सर्व गिफ्ट योजना आहेत त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. अर्ज चालू होत आहेत. अर्ज करून घ्या. तुम्हाला आपण डिटेल माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. कसा करायचा अर्ज कसा करायचा, अर्ज कोठे उपलब्ध होणार, 100% महिलांना हा मोबाईल भेटणार आहे. स्मार्टफोन महिलांच्या 100% त्यांना भेटणार आहे. परंतु त्यासाठी अर्ज कोठे करायचा आणि अर्ज कधी चालू होणार, तुमच्या मनातील शंका आपण सर्व सांगणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये जी पडताळणी चालू होती, लाडकी बहीण योजनेत जी पडताळणी होती 2.5 लाखाच्या अटीमुळे महिला बाद करण्यात येणार होत्या. परंतु सणानिमित्त आता 2.5 लाखाच्या
पडताळणी जी आहे ती मोहीम थांबवण्यात आलेली आहे आणि सणानिमित्त सर्व महिलांना हा लाभ दिला जात आहे। त्यामुळे पडताळणी होणार नसल्याने आता सर्व महिलांना सणाचा लाभ भेटणार आहे। काळजी करू नका। तुम्हाला किती पैसे आलेले आहेत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत। सर्व जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण देत आहोत। कोणते जिल्हे असणार आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज 7 तारखेला वाटप होणार। सर्वात महत्त्वाचं आहे नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नाशिक आहे, ठाणे आहे, पुणे आहे, रायगड आहे, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, वर्धा आहे, नागपूर आहे, गडचिरोली आहे, भंडारा आहे, चंद्रपूर आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप आज 7 तारखेला होत आहे आणि महत्त्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेतलेले आहेत। त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून सांगा की तुम्हाला हप्ता पडला की नाही, किती पडले, तुम्हाला इथून पुढे रक्कम येणारी तुम्हाला 100% भेटणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा। सर्व महिलांपर्यंत अशा अपडेट पोहोचवा, कारण 6, 7, 8 या डेट आपण दिलेल्या होत्या त्या डेटमध्येच वाटप झालेलं आहे। खात्रीशीर माहिती आपण देत असतो। त्यामुळे चॅनलला आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे। चला तर धन्यवाद मनपूर्वक सर्वांचे।